विद्यार्थी मित्रांनो, आय एम पी स्टडी पॉईंटमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण पाठ नंबर 10 पाहणार आहोत. बघा, त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं तर स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती हा पाठ पाहिला होता. आता या पाठामध्ये आपण काय काय पाहिलं होतं बघा. आता याच पाठामध्ये आपण काय काय पाहिलं होतं बघा. आपण थोडंसं उजळणी करूयात. बघा, धातूचा वापर माणसाने कशा स्वरूपात करून घेतला होता. त्याचबरोबर चाकावर घडलेली भांडी, म्हणजे चाकावर मानवानं आपलं दैनंदिन जीवन अधिक सुखकर होण्यासाठी भांड्यांचा शोध कशा स्वरूपात लावला. ओके. आणि याच काळात काय झालं होतं तर चाकांपासून बैलगाड्यासुद्धा किंवा घोडागाडीसुद्धा चालवलेली गेली होती. त्याचबरोबर काय, व्यापार आणि वाहतूक, म्हणजे याच काळात काय झालेलं होतं तर व्यापार आणि वाहतूक यांचा सुद्धा विकास घडवून आलेला होता. त्याचबरोबर काय, नगरांचा उदय आणि लिपी, म्हणजेच मानवाने व्यापार करत असताना आपल्या वस्तू दैनंदिन मोजमाप करण्यासाठी एक लिपीच म्हणजे काय, सांकेतिक खुणांचा वापर सुद्धा या ठिकाणी केलेला होता. आणि या सर्व नगरांमधून त्याचबरोबर व्यापारांमधून माणसाचा विकास झाल्यानंतर माणसाने आपल्या समाज जीवनामध्ये एक उत्क्रांत म्हणजेच बदल घडवून आणलेला होता. आणि या बदल घडवून आणलेल्या व्यक्तीनेच एक आपली स्वतःची एक नागरी समाज व्यवस्था निर्माण केली गेलेली होती. हेच आपण या 9.5 या टॉपिकमध्ये पाहिलेलं होतं. आता बघा, थोडीशी उजळणी घेऊयात आपण 5 ते 10 मिनटं, म्हणजे आपल्याला पुढचा पाठ कशा स्वरूपात या स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठावर आधारित आहे हेच आपल्याला समजतं. तर थोडीशी 5-10 मिनटं उजळणी बघा. आता धातूचा वापर म्हणजे काय, थोडक्यात सोने, त्याचबरोबर तांबे, पितळ, लोखंड असेल, ह्या सर्व धातूंचा वापर मानवाने अश्मयुगात असेल, त्याचबरोबर ताम्रयुगात असेल, त्याचबरोबर लोहयुगात असेल, कशा स्वरूपात करून घेतला. त्याचबरोबर आपण काय पाहिलं की सर्वात प्रथम मानवाने कोणत्या स्वरूपाचा धातू उपयोगात आणला, तर तांबे हा धातू सर्वात प्रथम उपयोगात आणलेला धातू नाही, तर सोने हा सर्वात प्रथम मानवाने उपयोगात आणलेला धातू आहे. बघा, आता सोन्यापासून धातू तो सोने हा उपयोगात आणलेला धातू होता. तर बघा पुढे, आता त्याचबरोबर काय, थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. म्हणजे त्रियुग म्हणजे 3 युगाचा शोध कोणत्या इतिहासकाराने लावलेला आहे तर थॉम्सन थॉम्सन या इतिहासकाराने काय केलेलं आहे तर त्रियुग त्रियुग म्हणजे काय, 3 युगावरूनच ऐतिहासिक कालखंडाचा किंवा ऐतिहासिक वस्तूंचे भाग केलेले आहेत. ओके. बघा आता पुढे, बघा आता इथं ज्या काळात तांब्याचा शोध लागला त्याला ताम्रयुग म्हटलेलं आहे. ओके. बघा इथं, ज्या काळात तांब्याचा शोध लागलेला आहे त्याला ताम्रयुग म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ज्या काळात लोखंडाच्या वस्तू बनवल्या जाऊ लागलेल्या आहेत त्या कालखंडाला कोणतं युग म्हटलेलं आहे तर लोहयुग म्हटलेलं आहे. आणि ज्या काळात दगडापासून हत्यारे बनवत असत त्या काळाला अश्मयुग म्हटलं जायचं. क्रमाने जर हे कालखंड लावायचं म्हटलं तर पहिल्यांदा येतो अश्मयुग. अश्मयुगात काय केलेलं होतं तर दगडांपासून हत्यारं बनवण्यात आलेली होती. त्यानंतर काय, तांब्यापासून हत्यारं बनवलेली होती. त्यानंतर शेवट सर्वात 3 नंबरचा कालखंड कोणता येतो तर लोहयुग. या लोहयुगात आपल्याला काय सापडतं तर लोखंडापासून मानवाने काय केलेली होती तर हत्यारे बनवलेली होती. ओके. बघा पुढं, आता इथं दिले बघा, प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आणलेला पहिला धातू. आपण पाठीमागं पाहिलंच आहे. बघा आता पुढे बघा, तांबे ज्या काळात वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असं म्हटलं आहे, हे पण आपण पाहिलेलं आहे. बघा आता पुढं, या काळात सुबक आकारांची आणि सुंदर नक्षीत रंगीत भांडी घडवू जाऊ लागली. म्हणजे याच काळात काय झालेलं आहे तर सुबक आणि आकर्षक अशी मातीची भांडी सुद्धा चाकावरून घडवू लागलेली आहेत. म्हणजे मानवाला भांडी बनवण्याची कला सुद्धा अवगत झालेली आहेत. म्हणजे भांडे तयार करण्याची कला ज्यावेळेस मानवामध्ये अवगत झाली त्याच वेळेस माणसाला असं सुचलं की आता भांडे आपण खूप प्रमाणात उपलब्ध करू किंवा निर्माण करू आणि हेच भांडे आपण व्यापार स्वरूपात लोकांना विकू आणि आपल्याला ज्या वस्तू जास्त आहेत त्या वस्तू विकून आपल्याला ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या आपण काय करू, दुसऱ्याकडून आपल्याला घेऊ. म्हणजे याच व्यापार पद्धतीमधून काय झालेलं आहे तर वस्तू विनिमय पद्धत निर्माण झालेली आहे. ओके. बघा पुढं, आता बघा चित्रात दावलेला आहे. बघा इथं व्यक्ती आहे तो चाकावर भांडी घडवतोय. ओके.
त्याचबरोबर फळीच्याद्वारे काय केलं जातं हा बघा, फळीच्याद्वारे सुद्धा भांडी बनवण्यात येत होती. कुठं तर इजिप्तमध्ये, म्हणजे इजिप्तमध्ये मध्ये फळीच्या स्वरूपात फळी फिरवून सुद्धा भांडी तयार केली जात होती. ओके, बघा आता चाकावर घडवलेली भांडी आहेत इथं, म्हणजे चाकावर घडवलेली सुद्धा भांडी आहेत. बघा पुढं, व्यापार आणि वाहतूक काय आहे, म्हणजे ज्यावेळेस माणसाला भांड्याची कला अवगत झाली त्यावेळेस माणूस काय करायचा, विविध प्रकारची नक्षीकाम करून भांडी तयार करत असत आणि ते सर्व भांडी बाजारात घेऊन तो विकत असत आणि आपली भांडी विकून दुसऱ्याकडून आपल्याला हवा तो माल तो व्यक्ती घेत असत. म्हणजे हाच व्यापारामधून काय झालेला आहे तर व्यक्तीचा विकास होऊन मानवाने आपला स्वतःचा सर्वांगीण विकास करून एक सामाजिक विकास घडवून आणलेला आहे आणि त्यातूनच काय झालेलं आहे तर नगरांचा उदय आणि लिपींचा उदय सुद्धा झालेला आहे. म्हणजेच मानवाचं व्यापारामुळे काय झालं आहे, साहजिकच तर जीवन बदललेलं आहे. म्हणजे थोडासा विकास झाला का माणसाला असं वाटतं की आपण आता एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. त्यातूनच काय झालेलं आहे तर याचं एक सांकेतिक खुणाच्या स्वरूपात एक लिपी मानवाने निर्माण केली गेलेली आहे. आणि त्याचमधून राहणीमानात बदल झाला का, त्याच्या घरामध्ये बदल झाला, घरामध्ये बदल झाला का एक नगर उदयाला आलेलं आहे. मग हे सर्व कशामुळे झाले तर व्यापार भरभराटीच आल्यामुळे किंवा व्यापारांचा विकास झाल्यामुळे. बघा पुढं, आता या चित्रात काय दाखवलेलं बघा, हे टिक मार्क केलेले हे चाक आहेत आणि तो घोडा आहे, व्यक्ती आहे, म्हणजे चाकावर चाललेली घोडागाडी आपल्याला इथं दिसते. बघा आता ही घोडागाडी कुठं चाललेली आहे तर मेसोपोटेमियात, म्हणजे मेसोपोटेमिया शहरामध्ये ही गाडी सर्वात प्रथम चाललेली आहे. ओके, आता बघा पुढं, इथं चाकावर हडप्पा संस्कृतीमध्ये चाकावर तयार केलेली खेळणी आहेत. बघा ही भारतीय उपखंडाची सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती, म्हणजे नागरी संस्कृतीमधूनच काय झालेलं आहे तर या सर्व गोष्टींचा विकास होत होत पुढं गेलेला आहे. बघा आता पुढं, सांकेतिक खुणा आणि चिन्ह यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होता. म्हणजे सांकेतिक खुणा आपला ज्यावेळेस व्यापारी बाजारात जात असेल, आपला माल किती विकला किती नाही या सर्व गोष्टींची नोंद ठेवण्यासाठी तो काय करत असत, सांकेतिक खुणांचा वापर करत असत. बघा पुढं, आता प्राचीन सांकेतिक खुणा आणि चिन्ह यांची उदाहरणे, म्हणजेच काय केलेलं आहे तर भांड्यावर ही सांकेतिक खुणा आहेत, या खुणांवरच व्यक्ती काय करायचा, आपल्या मालाची नोंदी ठेवत असायचा. ओके, बघा पुढं, नागरी समाज व्यवस्था कशी होती तर बघा, नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. म्हणजे नागरी संस्कृती ज्यावेळेस उदयास आली परंतु त्याचा मूळ पाया कुठं होता तर नवाश्मयुगातील जी कृषी संस्कृती होती त्या कृषी संस्कृतीवर त्या नागरी संस्कृतीचा पाया रचला गेलेला होता. बघा पुढं, या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. म्हणजेच मानवाने स्वतःमध्ये विकास घडवून आणला आणि विकास घडवून आणल्याबरोबर मानवाला वाटलं की आता आपले सुद्धा सण उत्सव असायला पाहिजेत, आपल्या सुद्धा श्रद्धा स्थाने असायला पाहिजेत. त्याचमुळं या सर्व गोष्टींमधूनच श्रद्धा आणि उत्सव यांना अधिक महत्त्व या काळाला भेटलेलं आहे. बघा पुढे पुढे काय होत गेले, ज्यावेळेस व्यापार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे इथं मंदिरंसुद्धा स्थापन गेलेली आहेत आणि त्या मंदिरामध्ये राजपद त्याचबरोबर मंदिराचे प्रमुख पद ही पदं निर्माण होऊन ही पदं काय झालेली आहेत तर एकाच व्यक्तीकडे गेलेली आहेत. ओके, समजलं. तर बघा पुढं, आता बघा ही चित्र आहेत. बघा ही चित्र काय आहेत, तांब्याच्या वस्तू व सिंधू संस्कृती. म्हणजे हेच काय आहेत बघा, पूर्ण तांब्याच्या वस्तू आहेत. म्हणजे तांब्याच्या वस्तू, तांब्याच्या धातूपासूनच मानवाने काय केलेलं आहे तर लोटा तयार केलेला आहे. लोटा कशासाठी वापरतात तर पाणी पिण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात सकाळ सकाळ व्यक्ती काय करतो, आपलं आंघोळ केल्यानंतर आरशात बघून आपले केस विंचरतो. त्या काळी सुद्धा आरसा कशाच्या रूपात बनवला गेलेला होता, हा आहे आरसा. ओके, त्याचबरोबर काय, थाळी, जेवण करण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असते ती थाळी. म्हणजे या काळात मानवाने स्वतःचं जीवन अधिक सुखकर होण्यासाठी जेवण करण्यासाठी काय केलं होतं तर विविध पद्धती तांब्यापासून असेल, मातीपासून असेल, त्याचबरोबर विविध धातूंपासून थाळी बनवलेली गेलेली होती. म्हणजे ही सर्व भांडी आहेत ना, ही सर्व आता तांब्याच्या वस्तू म्हणून आपल्याला इथं दिलेल्या आहेत. पण त्या काळी मातीपासून सुद्धा भांडी बनवली जाऊ शकत होती आणि मातीपासून भांडी बनवताना साहजिकच चाकाचा वापर करत असत. म्हणजे चाकाच्या वापरावरूनच सर्व भांडी निर्माण करत असत. बघा आता पुढं, आता हे सर्व पार्ट नंबर 9 मध्ये पाहिलं. आता ह्याच 9 नंबरच्या आधारावरच आपण काय करू,
पाठ नंबर 10 पाहू. या पाठाचं नाव काय आहे तर बघा, अतिशय परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हा पाठ आहे. जे पोलीस भरती करतात, सरळ सेवा करतात, इव्हन MPSCच्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा याच्यावर 1 ते 2 मार्काला 100% प्रश्न असतोच. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघा आणि 1 ते 9 हे जे पाठ आहेत आपले, हे पाठसुद्धा तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करत चला आणि आपल्या IMP स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता ऐतिहासिक काळ ह्या पाठ अतिशय इंटरेस्टिंग आहे. बघा, लक्ष द्या. चला सुरुवात करूयात. ऐतिहासिक काळ. ओके, आता बघा, संस्कृती म्हणजे काय, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. संस्कृती म्हणजे काय? बघा, मानवी जीवन हे एक वेगळ्या पद्धतीनं आपण जीवन जगत असतो आणि जीवन जगण्याची जी पद्धती असते, एक वेगळं वळण त्या आपण जीवन जगण्याच्या पद्धतीला असतं. त्यालाच काय म्हटलं जातं तर संस्कृती म्हटलं जातं. म्हणजे आपण एखादं बघा, जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती सण उत्सव असतात, समारंभ असतात, ते कशा स्वरूपाचे असतात हेच आपण सर्व या 10.1 या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पहिला पॉईंट कोणता आहे तर संस्कृती म्हणजे काय. ओके, आता दुसरा कोणता आहे, नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. म्हणजे ज्या वेळेस मानवाने आपला विकास होण्यासाठी धडपड केलेली आहे त्यावेळेस मानव कुठं गेलेला आहे तर नद्यांच्या कडेने राहिलेला आहे. ओके, नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती म्हणजे, आणि ज्या ठिकाणी नद्यांच्या आजूबाजूला जे लोक राहत होते त्यांमध्ये कशा स्वरूपात संस्कृती रुजली गेलेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या नगरांचा कितपत विकास होत गेलेला आहे आणि त्या विकासातून कोणत्या पद्धतीची संस्कृती निर्माण झालेली आहे हेच आपण या 10.2 म्हणजेच नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 10.3 काय आहे, विविध संस्कृती. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा. म्हणजे विविध संस्कृती. आता बघा, 10.3 काय आहे, विविध संस्कृती, चीन आणि हडप्पा. बघा, विविध संस्कृती म्हणजे काय, मेसोपोटेमिया, त्याचबरोबर इजिप्त, चीन, हडप्पा हे जे 4 नावे आहेत, या 4 ठिकाणी एक संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची होती आणि ह्या 4 प्रकारची भिन्न असणारी संस्कृती आपल्याला या 10.3 या टॉपिकमध्ये अभ्यासायची आहे. बघा, आता खेळ आणि मनोरंजन. बघा, व्यक्तीच्या जीवनात खेळ असेल तरच मानवाच्या जीवनाला अर्थ असतो, नाहीतर सारखं बोरिंग एकच गोष्ट असल्यानंतर माणसाला जीवन नकोसं वाटतं आणि ते एखादी गोष्ट कशी वाटते तर पठारावस्थेसारखी वाटते. म्हणजेच काय, त्या गोष्टीत आपला रसच अजिबात राहत नाही. आणि जर एखाद्या वेळी जर आपल्याला खेळ मनोरंजन असलं तर कसं वाटतं, एकदम फ्रेश वाटतं, एक जीवन जगायला उमेद निर्माण होते आणि एक फ्रेश वातावरण निर्माण झाल्यामुळं काय होतं तर आपण एखादं काम, आपलं जीवन अधिक उत्साहीपणे जगू शकतो. बघा, आता त्या काळी 10.4 मध्ये काय पाहणार आहोत, खेळ आणि मनोरंजन कशा स्वरूपात होतं तेच आपण त्या काळचं कसं होतं तेच आपण या 10.4 मध्ये अभ्यासणार आहोत. ओके, म्हणजे एकूण किती पॉईंट आहेत याच्यात, 1, 2, 3 आणि 4 हे 4 पॉईंट आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. ओके, समजलं. अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे खेळ काय होते, त्याचबरोबर मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा हा 10.3 अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर 100% प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ओके, बघा, आता पुढं सुरुवात करूयात. बघा, आपण दुसऱ्या पाठात पाहिले की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखित इत्यादीमधून लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. अतिशय स्पष्ट याने दिलेलं आहे की ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध असते, म्हणजेच काय, पेन असेल, त्याचबरोबर वहीचं पान असेल, हे सर्व गोष्टी उपलब्ध असतात, त्याच काळाला काय म्हटलं जातं तर ऐतिहासिक काळ असं म्हटलं जातं. म्हणजेच काय की एखाद्या काळाचा जर आपल्याला एखादी गोष्ट घडत असेल आणि एखादा व्यक्ती गोष्ट घडवत असेल, एखादा कालखंड घडत असेल आणि त्याच कालखंडाला त्याच ठिकाणी जर एखादा इतिहासकार इतिहास लिहित असेल आणि तोच इतिहास आपल्याला काही कालावधीनंतर वाचायला किंवा पाहायला मिळत असेल तर त्याला त्याच कालखंडाला काय म्हटलं जातं तर ऐतिहासिक काळ असं म्हटलं जातं. आपण का म्हणतो ऐतिहासिक काळाला तो कालखंड तर त्या काळाचा पुरावा आज आपल्याला स्पष्टपणे वाचायला, लिहायला किंवा पाहायला मिळत असतो. त्याचमुळे आपण त्या कालखंडाला काय म्हणतो तर ऐतिहासिक कालखंड असं म्हणतो. ओके, बघा पुढं. सर्व प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये विकसित लिपीच्या आधारे लेखन केले जात होते. म्हणजे त्या काळाला काय केलं जातं तर विकसित स्वरूपात, म्हणजे बघा, त्या सर्व प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये विकसित लिपीच्या आधारे लेखन केले जात होते. म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना त्याचबरोबर काय, व्यापाराच्या नोंदी ठेवत असताना सांकेतिक खुणा स्वरूपात लेखन केलं जायचं. ओके, बघा आता पुढं. म्हणजे नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवाश्मयुगाचा
प्रागैतिक इतिहास काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला होता. म्हणजेच काय, एक नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नागरी संस्कृती ज्यावेळेस उदयास आली त्यावेळेस कशाचा काळ संपला होता, तर नवाश्मयुगाचा काळ संपून त्याचा प्रागैतिक ऐतिहासिक काळ म्हणजे प्रगतीचा काळ, म्हणजे नवाश्मयुगाच्या प्रगतीचा काळ आता काय सुरू झाला. प्रगती म्हणजेच काय रे, नवाश्मयुगाचा आता एक प्रगतीचा काळ संपून आता ऐतिहासिक काळ सुरू झालेला होता. ओके, प्रागैतिक इतिहास काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झालेला होता असे स्पष्ट होते. बघा पुढं, आता संस्कृती म्हणजे काय. 10.1 खऱ्या अर्थानं आपण 10.1 जे 4 पॉईंट आहेत ते 4 पॉईंट अतिशय बारकाईने अभ्यासणार आहोत. अतिशय बारकाईने तुम्ही पण लक्ष द्या. बघा, आता मानव आणि इतर प्राणी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या भोवतालच्या परिसरात आणि निसर्ग यांच्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणजे जे सजीव वनस्पतीपासून ते इतर भलाढ्य मोठ्या प्राण्यांना कशावर अवलंबून राहावं लागतं, तर निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. बघा आता पुढं, परंतु त्या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांचा परिसर आणि निसर्ग या दोहामध्ये विशेष बदल करत नाहीत. म्हणजे काय काय वेळेस असं होतं की निसर्गात अनेक मोठमोठे बदल घडून येतात, पण काही छोटे मोठे हत्तीपासून ते पाक उंदराच्या पिल्लापर्यंत असे जे प्राणी आहेत ते प्राणी काय करतात, निसर्गात कितीतरी बदल झाले तर आपल्यामध्ये किंवा आपल्या राहणीमानात किंवा आपल्या शरीराच्या आकारमानात हे बदल करत असतात का, तर नाही. जे बदल करत नाही ते कालांतराने आता इतिहासात आपण पाहिलं की ते मरण पावलेले आहेत. आणि ज्या प्राण्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतलेले आहेत ते प्राणी या निसर्गाबरोबर जिवंत सुद्धा राहिले गेलेले आहेत. आणि त्यांचा आजची शरीरयष्टी आणि पाठीमागची शरीरयष्टी जर पाहिली तर आपल्याला खूप भिन्न त्यांची शरीराची आकार रचना आपल्याला पाहायला मिळते. बघूच आपण ते पुढच्या जे टॉपिक किंवा बदल कशा स्वरूपात येते निघेलच इतिहासात. ओके, बघा पुढं, उदाहरणार्थ अस्वल गुहेत राहते, माकड झाडावर राहते. म्हणजे पूर्वी पण माकड झाडावर राहत होते आणि आज पण माकड झाडावर राहते. ओके, म्हणजे सुरुवातीला आपण पार्ट 1-2 मध्ये पाहिलं बघा, जो जमिनी वानर होता त्या वानराचं आज मनुष्य प्राणी निर्माण झालेले आहेत. आणि जे वानर झाडावर राहायचे ते काय झालेले आहेत, ते वानरच राहिले. त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे का, तर नाही. बघा पुढं, उदाहरणार्थ अस्वल गुहेत राहते, माकड झाडावर राहते, माणूस मात्र घर बांधतो. म्हणजेच मानवामध्ये बदल निसर्गाबरोबर मानवानं काय केलेला आहे, तर स्वतःमध्ये बदल घडवून आणलेला आहे. मानव सुद्धा या काय करायचा, अस्वलासारखा पहिला गुहेत राहायचा, डोंगर कड्या पोखरायचा आणि स्वतःच्या पुरतं काय करायचा, गुहा करायचा आणि त्या गुहेत राहायचा. पण तिथं अन्नधान्य उपलब्ध नसल्यामुळे काय करायचा, तो अन्नधान्याच्या भटकंतीमध्ये काय करायचा, फिरत असताना त्याला नदीच्या किनारी त्यानं आपली वसाहत स्थापन केली. आणि नदीच्या किनारी ज्या ठिकाणी मासेमारी करून अन्न मिळवायचा त्या ठिकाणी त्याला असं वाटलं की इथं मासेमारी करून आपलं पोट भरते बाबा, आता आपण इथं आपल्या राहायची सोय केली पाहिजे. त्यामुळे त्यानं काय केलं आहे, तिथं गुह्या उपलब्ध नसल्यामुळे त्यानं काय केलं आहे, निसर्गातील लाकडं, काट्या कुटक्या, झाडझुडपाच्या फांद्यापासून एक स्वतःचं घर निर्माण केलेलं आहे. आणि त्यातूनच मानवाला घर कसं असावं याचीच कदाचित कल्पना निर्माण झालेली असावी. ओके, बघा पुढं, माणूस मात्र घर बांधतो. म्हणजे माणूस त्याच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो. म्हणजेच काय रे, माणसानं निसर्गाबरोबर आपलं जीवन बदलत स्वतःमध्ये विकास घडवून आणलेला आहे. ओके, बघा पुढं, अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मानवामध्ये किंवा मानवाची जीवन पद्धती, त्याचा उगम कसा झाला, त्याच्यामध्ये बदल कसा होत गेला, हेच आपण कडपासून पाहत आलोय. ओके, बघा पुढं, म्हणजेच माणूस त्याच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो. निसर्गात मिळणारे अन्नपदार्थ इतरत्र प्राण्यांप्रमाणे कच्चे खात नाही, तो ते अन्नपदार्थ भाजतो, शिजवतो. म्हणजेच बघा, ज्या वेळेस मानवाला अग्नीचा शोध लागला नव्हता त्यावेळेस माणसाला पोट भरण्यासाठी काय करावं लागत होतं, तर दगडाच्या साहाय्याने तो दगडाला अशी कपार पाडून काय करायचा, एखादा प्राणी हरिण दिसला असेल किंवा मेलेलं जनावर असेल यांचं मांस खाण्यासाठी काय करायचा, तो दगडाच्या हत्याराचा वापर करायचा. आणि अग्नीचा शोध लागला नसल्यामुळे काय करायचा, तो कच्चं मांस खात असे. पण कालांतरानं अग्नीचा शोध लागल्यानंतर तेच मांस काय करू लागला, तो त्या अग्नीवर भाजत असत आणि भाजलेलं अन्न खाल्लेल्या चवीमध्ये त्याला फरक जाणवला. आणि त्याला असा शोध लागला की अरे रे, कच्च्या मांसापेक्षा हे भाजलेलं अन्न अधिक चविष्ट आहे आणि पचायला सुद्धा लवकर पचतं. त्यामुळे काय केलेलं आहे, तर ते कच्चं मांस सोडून तो आता मांस कसं खाऊ लागलेला आहे, तर भाजून खाऊ लागलेला आहे. म्हणजेच आता ते काय करायचं, पहिलं स्वतःमध्ये जे भूक भागवण्यासाठी अग्नी निर्माण करायचा आणि त्याच्यावर काय करायचा,
मांस पातेलं न घेता तसाच ठेवायचा आणि तो काय करायचा तर ते मांस भाजल्यानंतर मांस खायचा. पण कालावधीनंतर असं असं होत गेलं की त्याला आता मांस भाजण्यासाठी कशाची आवश्यक आहे, चूल करावी लागेल, त्याचबरोबर चुलीवर ठेवण्यासाठी पातेलं आवश्यक लागेल आणि पातेल्यात जे मांस आहे ते भाजण्यासाठी बारीक बारीक मांसाचे तुकडे करावे लागतील. म्हणजे त्याला आहार पद्धतीत बदल करत त्याने काय केलेलं आहे तर हळूहळू स्वतःची भूक भागवण्यासाठी आपल्या काय केलेलं आहे तर आपल्या गरजांमध्ये बदल करून किंवा ते मांस खाण्याची पद्धत बदल करून त्यानं काय केलेलं आहे तर ते मांस बारीक बारीक करून काय केलेलं आहे पातेल्यात ते मांस टाकून त्यानं शिजवून खाण्यास सुरुवात केली गेलेली आहे. म्हणजेच काय तर निसर्गामध्ये हळूहळू बदल पण होत गेलेला आहे आणि याच्या आहार यष्टीमध्ये आणि जेवण करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा आहार घेण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे. म्हणजेच कालांतराने असं पण दिसून येते की इकडं निसर्ग पण बदलतोय, निसर्गामध्ये पण बदल होतोय आणि या व्यक्तीच्या राहणीमानात पण बदल होतोय. म्हणजे तो आहारापासून असेल तर आहारापासून असो किंवा राहणीमानापासून. म्हणजेच काय रे, एखाद्या ठिकाणी जर जास्त उष्णता असेल तर त्या ठिकाणी व्यक्तीला पानझडी किंवा अशी उतरत्या छपराची घरे बांधावी लागत नसत. तो काय करत असेल, सपाट पत्र्याची किंवा सपाट पृष्ठाची घरं बांधत असे. म्हणजे उतरत्या छपराची घरे असेल तर पडलेला पाऊस पटकीनं घरावर नितळून जावा किंवा पाणी घरावर थांबू नये म्हणून व्यक्ती काय करत असेल तर त्यावेळी उतरत्या छपराची घरे बांधत असत. म्हणजे निसर्गाला अनुरूप म्हणजे निसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी निसर्गाच्या विरुद्ध हा व्यक्ती जात नव्हता. बघा पुढं, अन्नपदार्थ इतर प्राण्याप्रमाणे कच्चे खात नाही, तो ते अन्नपदार्थ भाजतो, शिजवतो. म्हणजेच कच्च्या अन्नपदार्थावर तो संस्करण करतो. संस्करण म्हणजे काय, बदल करतो. संस्करण करणे म्हणजे काय तर बदल करणे. परीक्षेला विचारला जाऊ शकतो की संस्करण म्हणजे काय, तर संस्करण म्हणजे काय तर आहे त्या वस्तूमध्ये बदल करणे. ओके, बदल करून त्याचा वापर करणे. अशा पद्धतीने तो विविध पदार्थांवर संकलन करत असतो. म्हणजेच अशाच पद्धतीने तो काय करत असतो तर आपलं जीवन अधिक विकसित होण्यासाठी किंवा आपलं जीवन सुधारण्यासाठी, आता मांसामध्ये त्यानं संकलन केलं, मग आता मांस खाण्यासाठी उपयोग पडतं तसं दगडापासून हत्यारे बनवत असतील. त्याचबरोबर विविध धातूपासून हत्यारे बनवण्यासाठी त्या उभळ धातूंपासून हत्यारे बनवण्यासाठी त्यानं त्या धातूंवर संकलन केलं. म्हणजे बदल करून अतिशय उपयुक्त आपल्याला पाहिजे तसे हत्यारे तो व्यक्ती त्या काळात बनवू लागलेला आहे. दगड बघा आता इथं, दगड धातू इत्यादीवर संस्करण करून आणि हत्यारे बघा इथं दिलेलं आहे. दगड धातू इत्यादीवर संस्करण करून विविध हत्यारे विविध हत्यारे आणि वस्तू बनवतो. बघा आता विविध हत्यारे आणि वस्तू बनवतो म्हणजेच काय, संस्करण केलेलं आहे. दगडावर पहिले नाव अश्मयुगात काय असायचं, जास्त प्रमाणात पारदर्शक अशी हत्यारे बनत नव्हती. पण आता तर व्यक्तीला कळू लागलेलं आहे की संस्करण करून म्हणजे त्याच्यात बदल करून आपल्याला हवे तशी हत्यारे आता काय करू शकतात तर बनवू शकतात. बघा आता पुढं, मातीपासून भांडी, विटा आणि इतर अनेक वस्तू तयार करतो. म्हणजेच मातीपासून व्यक्ती आता काय करू लागले, पहिल्यांदा एकच कोणतं तरी भांडं बनवत असेल, पण आता त्याला कळलंय की पाणी प्यायला ग्लास लागते, चहा प्यायला कप लागतो, त्याचबरोबर भाकर खायला ताट लागते, त्याचबरोबर जेवण बसण्यासाठी पाट लागतं. म्हणजे विविध प्रकारची मातीपासून तो काय करू लागला तर भांडी बनवू लागलेला आहे. बघा आता, कापसापासून सूत आणि सुतापासून कापड तयार करतो. म्हणजेच कापसापासून सूत तयार करू शकतो हा व्यक्ती आणि सुतापासून कापड सुद्धा तयार करतो. थोडक्यात म्हणजे जे निसर्गातून मिळते त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. म्हणजे सर्व गोष्टी निसर्गातूनच मिळतात, पण त्या कशा स्वरूपात त्यांच्यामध्ये बदल करून वापर स्वतःमध्ये करून घ्यावा किंवा स्वतःच्या गरजेनुसार त्या वस्तूंचा वापर करून घ्यावा हे आता व्यक्तीला कळलेलं होतं. बघा आता पुढं, हे करण्यासाठी त्याला कौशल्याची आवश्यकता असे. म्हणजे हे सर्व गोष्टींमध्ये संस्करण म्हणजे बदल करण्यासाठी काय पाहिजे तर ज्ञान पाहिजे. ज्ञान असेल तरच कौशल्य येतं. पण ह्या व्यक्तीला काय झालेलं होतं, आता ज्ञान आणि कौशल्य सुद्धा आवश्यक होतं. हवी ती वस्तू घडवण्याआधी त्याला विचार करावा लागतो. ती वस्तू प्रत्यक्ष घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. म्हणजे हवी तशी वस्तू व्यक्तीला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं तर ज्ञान असावे लागते. ज्ञान आल्यानंतर त्यामध्ये काय येतं तर कौशल्य निर्माण होतं आणि कौशल्य आपोआप आत्मसात झालं का हवी तशी वस्तू व्यक्तीला मिळत असते. बघा पुढं, ती वस्तू प्रत्यक्षात घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागते. म्हणजेच ती वस्तू एखादी जर
हवी तशी पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला वर्क म्हणजे कामसुद्धा करावं लागतं. विचार कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. म्हणजे विचार असेल, त्याचबरोबर कौशल्य असतील, श्रम असेल, या सर्व गोष्टींमधून काय झालेलं आहे तर कलांची निर्मिती म्हणजे विचार प्रक्रियेतून कलांची निर्मिती झालेली आहे. ओके, बघा पुढं. या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. म्हणजेच काय, ज्यावेळेस लहान लहान छोटी बालके आहेत त्याच वेळेस ज्यांना कला अवगत झालेली होती ती लोक काय करायचे, लहान मुलांना त्या कला शिकवायचे आणि ती लहान मुलं येणाऱ्या पिढीला कला शिकवत असत. म्हणजेच परंपरेने ही कला कौशल्य कशी होत गेलेली आहेत तर विस्तारित, म्हणजे एकमेकापासून अनेक अशा व्यक्तींना सांगत किंवा त्यांनी एकमेकापासून ही कला कौशल्य पसरत गेलेली आहेत. बघा, त्यासाठी झालेली वैचारिक देवाणघेवाणातून भाषा ही समृद्ध होत गेली. म्हणजेच या सर्व जीवन पद्धतीमधून एकमेकांशी संपर्क साधण्यामधूनच भाषेचा विकास होत गेलेला आहे. विविध कला कौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्याकडून मिळवले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती. बघा, अतिशय सोप्या पद्धतीत इथं मांडलेलं काय आहे बघा, विविध कला कौशल्य म्हणजेच व्यक्तीला ज्या कला आहेत, जी कौशल्य आहेत आणि या कला कौशल्यातून मानवाने काय केलेलं आहे तर आपलं जीवन विकसित करून घेतलेलं आहे. आणि विकसित झालेल्या जीवन पद्धतीत खऱ्या अर्थाने माणसाचं जीवन बदललेलं आहे आणि बदललेल्या व्यक्तीनेच काय केलेलं आहे की स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचं वळण लावलेलं आहे आणि या वळणालाच काय म्हटलं गेलेलं आहे तर संस्कृती असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, ही संस्कृती कशामुळे निर्माण झाली तर मानवाला असलेल्या कला आणि कौशल्यामुळे आणि त्या मानवाचं सुधारलेल्या जीवन पद्धतीमुळेच त्या मानवाच्या जीवन पद्धतीला एक वळण किंवा संस्कृती लाभलेली आहे. बघा पुढे आता, संस्कृती म्हणजे काय समजलं. संस्कृती कशापासून निर्माण झाली तर मानवाला असलेले कला आणि कौशल्यामधूनच पुढे संस्कृतीचा उदय झालेला आहे. ओके, आता बघा 10.2 नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मानव भटकंती करत होता आणि भटकंती करत असताना मानवाचं पोट भरण्यासाठी आवश्यक अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी व्यक्ती काय करायचा, आपलं नागरिकीकरण म्हणजे वस्तिकीकरण तिथंच करायचा. म्हणजेच काय, काही कालावधीसाठी नदीच्या किनारी राहत असेल, ज्या ठिकाणी छोटे छोटे प्राणी असतील, ससा, घुस किंवा मांजर असे प्राणी असतील, त्या ठिकाणी मानव काय करायचा, थोडे दिवस राहायचा आणि तिथलं अन्न संपलं की तो भटकंती करत दुसऱ्या ठिकाणी जायचा. पण खऱ्या अर्थानं स्थिर जीवन माणसाचं कशा स्वरूपात झालं ते आपण पाठीमागच्या तासाला पाहिलंच. पण नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती, मानवाला तर कळलं की नदीच्या किनारी आपल्याला पाणी मिळू शकतं आणि आपलं पोट भरण्यासाठी किंवा अन्नासाठी आपण मासेमारीवर अवलंबून राहू शकतो आणि शेती करण्यासाठी किंवा शेती करत असताना पाण्याचा सुद्धा वापर आपण या नदीमधून करू शकतो. या सर्व कारणांमुळे मानवानं काय केलं होतं तर नदीच्या किनारी आपल्या वसाहती स्थापन केल्या गेलेल्या होत्या. ह्या सर्व बाबींमुळे काय झालेलं आहे रे, व्यक्तीचा विकास होत गेलेला आहे आणि विकास झाल्यामुळे मानवाची जीवन पद्धती सुधारलेली आहे आणि सुधारलेल्या जीवन पद्धतीलाच एक वळण लागलेलं आहे आणि त्या वळणालाच आपण काय म्हणतो, संस्कृती असं म्हणतो. बघा आता, नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. संस्कृती समजलं, कशा स्वरूपात माणूस कुठून कुठं राहत होता आणि राहिल्यामुळे त्याचं जीवन पद्धती कशा स्वरूपात सुधारली आणि सुधारलेल्या जीवन पद्धतीलाच आपण काय म्हणतो तर संस्कृती. म्हणजे त्याची जी दैनंदिन जी राहण्याची पद्धत आहे त्याला संस्कृती आपण म्हणतो. ओके, मग आता नद्यांच्या खोऱ्यांमधील लोक कशा पद्धतीने राहत असतात, त्यांची संस्कृती कोणती होती, त्यांचा विकास कसा होत गेला, हेच आपण 10.2 मध्ये अभ्यासणार आहोत. बघा आता 10.2 काय आहे तर नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. ओके, नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. 10.2 नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती. ओके, मग आता नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. म्हणजे नवाश्मयुगीन संस्कृती कशावर आधारलेली होती, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर बघा आता इथं काय आहे, नवाश्मयुगीन संस्कृती ही कृषीप्रधान म्हणजे शेतीवर अवलंबलेली संस्कृती होती. ओके, बघा पुढं, शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. म्हणजेच एखाद्या ठिकाणी शेती पिकवण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर पाण्याची आवश्यकता असते. पाणी जर नसेल तर शेती करता येईल का आपल्याला तर अजिबात नाही.
खऱ्या अर्थानं मग कशाची गरज असते शेतीला, तर पाण्याची, बारमाही पाण्याची गरज असते. बघा आता, शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. साहजिकच नवाश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठांवर गावे वसवली. म्हणजेच आपण मगाशी मी सांगितलं बघा, मानवानं आपलं जीवन विकसित करण्यासाठी किंवा शेती पिकवण्यासाठी किंवा गरजा भागवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काय केले, तर आपल्या वसाहती स्थापन केले गेलेले आहेत. पण ज्यावेळेस नदीच्या किनारी राहिला त्यावेळेस त्याला अनेक घटक नदींमधून मिळू लागलेले आहेत. म्हणजे पाणी असेल, त्याचबरोबर शेतीसाठी पाणी असेल, अन्नासाठी मासे असतील, त्याचबरोबर नदीच्या किनारी राहिल्यामुळे काय होऊ लागलेलं आहे, तर त्याला नदीच्या किनाऱ्यावर शेती पण करता येऊ लागलेली आहे आणि शेतीला लागणारं पाणी सुद्धा या नदींमधून तो काय करू लागलेला आहे, तर मिळवू लागलेला आहे. ओके, बघा, या सर्व कारणांमुळे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. म्हणजेच नदीच्या किनारे आहार, पाणी, शेतीसाठी पाणी, त्याचबरोबर मासेमारी, या सर्व गोष्टींमुळे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. म्हणजे परीक्षेला विचारलं जाऊ शकतो की नद्यांच्या खोऱ्यामध्ये कोणत्या संस्कृतीचा विकास झाला, तर नवाश्मयुगीन संस्कृतीचा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विकास झालेला आहे. परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. काय रे नीट बघा, नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कोणत्या संस्कृतीचा विकास झाला, तर नद्यांच्या खोऱ्यामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. कोणत्या संस्कृतीचा, तर नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झालेला आहे. बघा आता पुढं, विविध कौशल्याच्या आधारे उत्पन्नावरील वाढ, चाकाचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपींचा उपयोग इत्यादी गोष्टींमुळे नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आली. म्हणजेच नदीच्या किनारी राहत असल्यामुळे मानवाला पोट भरण्यासाठी मासे सुद्धा मिळू लागले, शेती करण्यासाठी पाणी सुद्धा मिळू लागलं, त्याचबरोबर अनेक शंख, शिंपले असतील, असे अनेक जे पाण्यातील प्राणी असतील, या सर्व बाबींवर मानव अतिशय उदरनिर्वाह या सर्व गोष्टींमधून करू लागलेला आहे. या सर्व गोष्टींमधूनच काय झालेलं आहे, तर मानवी जीवन विकसित झालेलं आहे. परिणामी काय झालेले आहेत, विकास झालेल्या माणसांमधूनच काय झालेलं आहे, तर स्वतःची एक संस्कृती निर्माण केली गेलेली आहे. बघा आता पुढं, नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या. म्हणजेच याच नवाश्मयुगीन संस्कृतीमधूनच काय झालेलं आहे, पुढं नागरी संस्कृती उदयाला आलेल्या आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणी लोकसंख्या खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, त्या ठिकाणी घरे पण वाढलेली असतील आणि त्यांचे नगर पडलेले आहेत आणि वेगवेगळ्या नगराच्या कशा होत्या, तर एक वेगवेगळ्या संस्कृत्या होत्या. म्हणजे संस्कृती म्हणजे काय, तर त्यांची जीवन जगण्याची जी पद्धती आहे, यालाच आपण काय म्हणतो, तर संस्कृती. म्हणजे त्याच वेळेस जीवन जगण्याच्या पद्धती ह्या कशा आहेत, तर वेगवेगळ्या असतील. वेगवेगळ्या म्हणजे काय, त्यांचे आहारात बदल असतील किंवा त्यांची राहणीमान असेल किंवा त्यांची खाण्याची आहार रचना असेल, आहारयष्टी असेल किंवा शरीरयष्टी असेल, त्यांचं दैनंदिन आहार पद्धती असतील, या सर्व गोष्टींना एक वेगवेगळ्या पद्धतीनं काय होत गेले, तर वळण लागत गेलेलं आहे. म्हणजे त्यांची काय झालेली आहे, तर एक संस्कृती, भिन्न संस्कृत्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक नगराची काय होती, तर एक वेगवेगळी संस्कृती होती. त्यामुळं नवाश्मयुगीन संस्कृतीमधून या नागरी संस्कृती निर्माण झालेल्या आहेत. ओके, बघा पुढं पेज नंबर 46. बघा आता, तर नद्यांची खोरी म्हणजे नवाश्मयुगातील व्यक्ती असेल, नदींच्या किनारी कोणकोणत्या ठिकाणी आपल्या त्या नागरी संस्कृती उदयाला आणलेल्या आहेत. बघा आता, इथं चीन दिसतोय तुम्हाला. ओके, चीनमध्ये नागरी संस्कृती ही पिवळं दिसते का तुम्हाला? हवं आहे, हे पिवळं आहे बघा, हे पिवळं चीनच्या भागात नागरी संस्कृती उदयास आणली होती. त्याचबरोबर काय, भारतीय उपखंड कोणता आहे बघा आता इथं, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती म्हणजे काय, नागरी संस्कृती आहे बघा, हडप्पा संस्कृती. ओके, म्हणजे या ठिकाणी सुद्धा विकास घडून आलेला आहे. त्याचबरोबर काय, नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती आहेत. ह्या ज्या पिवळ्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती आहेत. इथं मेसोपोटेमिया आहे, इथं बघा नागरी संस्कृती आहे इथं. त्याचबरोबर इजिप्त आहे, इजिप्तमध्ये सुद्धा काय आहे, तर नागरी संस्कृतीचा इतिहास घडून आलेला आहे. ओके, किंवा इजिप्तमध्ये नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती अतिशय विकसित स्वरूपात पुढे उदयास आलेली आहे. त्याचबरोबर काय आहे, चीनमध्ये सुद्धा आलेलं आहे बघा. ह्या ज्या पिवळ्या डॉट दिसतात पूर्ण ह्या नकाशामध्ये, ह्या काय आहेत, तर प्राचीन नागरी संस्कृती आहेत. किती आहेत एकूण, बघा, प्राचीन नागरी संस्कृती 1, 2, 3 आणि 4, एकूण 4 नागरी संस्कृत्या
उदयास आलेल्या आहेत. कुठं? इजिप्त, मेसोपोटेमिया, हडप्पा संस्कृती आणि चीन या ठिकाणी. ओके, बघा पुढं. साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. म्हणजे नागरी संस्कृती 3000 वर्षापूर्वी उदयास येऊन त्यांचा विकास कशा स्वरूपात झाला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि त्या कोणत्या ठिकाणी आला हे सुद्धा आपण नकाशात पाहिलेलं आहे. चीन असेल, मेसोपोटेमिया असेल, हडप्पा संस्कृती असेल, त्याचबरोबर दुसरीकडून तर इकडं इजिप्त असेल, या सर्व ठिकाणी काय झालेलं आहे तर नागरी संस्कृती उदयास आलेल्या आहेत. बघा आता नदीच्या काठाने विकसित बघा आता मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते 4 प्रदेश आहेत ज्या ठिकाणी काय झालेलं आहे तर नागरी जी संस्कृती आहे या ठिकाणी नागरी संस्कृती उदयास आलेली आहेत. नद्यांच्या काठाने विकसित झाल्या म्हणून या प्रदेशांना प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असे म्हणतात. म्हणजेच काय तर नद्यांच्या ठिकाणी या नागरी संस्कृती विकसित झालेल्या आहेत. या विकसित संस्कृतीलाच काय म्हटलं गेलेलं आहे पुढं नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असं म्हटलं गेलेलं आहे. कारण का नद्यांच्या किनारी या संस्कृतीचा विकास झालेला आहे, म्हणजेच यांची वाढ होत गेलेली आहे या विकासाची. यामुळे हिला पुढं काय म्हटलं जाऊ लागलेलं आहे तर नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. नदीच्या किनारी यांचा विकास झाल्यामुळे नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असं आपण याला पुढे म्हणत आहोत. ओके, मग आता पुढं 10.3 काय आहे तर विविध संस्कृती. 10.3 अतिशय महत्त्वाचा आहे. बघा कोणता आहे 10.3? विविध संस्कृती, मेसोपोटेमिया, त्याचबरोबर इजिप्त आणि चीन आणि हडप्पा. परीक्षेला यावर 100% प्रश्न असतात. ओके, अतिशय या घटकामधील हा 10.3 पॉईंट आहे. बघा आता मेसोपोटेमिया. आता मेसोपोटेमिया हे ठिकाण किंवा नाव काय आहे, कशा स्वरूपात आहे बघा नीट. ओके, बघा आता अंडरलाईन हायलाईट करू आपण याला. मेसोपोटेमिया. बघा आता मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. बघा मेसोपोटेमिया हे देशाचे वगैरे नाव नाही. नाहीतर आपल्याला वाटतं मेसोपोटेमिया इतिहासात खूप वेळा वाचल्यामुळे आपल्याला वाटतं की देशापेक्षाचं नाव आहे का ते, पण देशाचं नाव आहे का ते अजिबात नाही. एखादा प्रदेश आहे म्हणजे एखाद्या प्रदेशाचं काय आहे ते फक्त एखाद्या ठिकाणाचं नाव आहे. ओके, हे काय आहे तर एका प्रदेशाचं नाव आहे. काय आहे नाव? मेसोपोटेमिया. ओके, बघा पुढं. मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांमधला प्रदेश. मेसोपोटेमिया. आता खऱ्या अर्थ मेसोपोटेमिया म्हणजे काय बघा आता इकडून पण अशी नदी. ओके, कशी बघा आता इकडून पण अशी नदी. ओके, आणि इकडून पण अशी नदी. इथं काय दिलंय मेसोपोटेमियाचा 2 नद्यांमधला प्रदेश. ओके, ही पण नदी आणि हे बघा ही पण नदी. ओके, आणि ही पण नदी. ओके, आणि हा जो मधला जी भाग आहे कोणता, हा भाग, ही नदी, या ठिकाणाला काय म्हटलं गेलेलं आहे तर मेसोपोटेमिया. ओके, कळतंय? 2 नद्यांमधील प्रदेशाला काय म्हटलं गेलेलं आहे तर मेसोपोटेमिया म्हटलं गेलेलं आहे. ओके, मेसोपोटेमिया म्हणजे काय? मेसोपोटेमिया म्हणजे काय? 2 नद्यांमधला प्रदेश. ओके, बघा आता मेसोपोटेमिया म्हणजे काय? म्हणजे दोआब म्हणजेच या मेसोपोटेमिया 2 नद्यांमधल्या प्रदेशाला मेसोपोटेमिया म्हणतात हे आपल्याला समजलेलं आहे. आणि हा देश नसून हा प्रदेश आहे मेसोपोटेमिया. ओके, बघा आता म्हणजे दोआब म्हणजेच दोआब प्राचीन मेसोपोटेमिया. दोआब म्हणजे काय? प्राचीन म्हणजे अतिशय जुना मेसोपोटेमिया म्हणजे कोणता तर दोआब. ओके, अतिशय प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे कोणत्या ठिकाण आहे तर दोआब. ओके, बघा पुढं. म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधला प्रदेश. म्हणजेच हा दोआब काय आहे तर टायग्रिस आणि युफ्रेटिस हा दोआब कोणता ठिकाणचा प्रदेश आहे तर बघा आता हा दोआब कोणत्या ठिकाणचा प्रदेश आहे तर टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधला प्रदेश कोणता तर दोआब. परीक्षेला विचारला जाऊ शकतो की दोआब हा कोणत्या 2
नद्यांमधला प्रदेश. आता टायग्रिस आणि युफ्रेटिस ह्या दोन नद्या आहेत. टायग्रिस नदीचं नाव आहे आणि युफ्रेटिस पण नदीचं नाव आहे. आणि या दोन नद्यांमधला जो प्रदेश आहे कोणता तर दुआब. ओके, कळतंय. आपण पाहिलं बघा, आता आपण अंडरला इथं हायलाईट केलं बघा, इथं टायग्रिस म्हणूया, इथं काय म्हणूया या नदीला, या नदीला टायग्रिस. ओके, या नदीला आपण काय म्हणूयात, टायग्रिस म्हणूयात. आणि युफ्रेटिस कशाला नाव देऊयात तर युफ्रेटिस या नदीला नाव देऊयात. आणि हा जो मधला जो भाग आहे, याला काय नाव देऊयात, दोआब. ओके, दोआबलाच प्राचीन मेसोपोटेमिया असं म्हटलं जातं. आणि हा बघा दोआब, आणि इकडं युफ्रेटिस, आणि इकडं कोणती आहे तर नदी टायग्रिस. या टायग्रिस ह्या ज्या दोन नद्या आहेत, या दोन नद्यांमधला जो प्रदेश आहे याला दोआब असं म्हटलं जातं. ओके, परीक्षेला विचारलं जाऊ शकतो की दोआब कोणत्या दोन नदीमधला प्रदेश आहे तर टायग्रिस आणि युफ्रेटिस. ओके, या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान आणि सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे की टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्या कोणत्या देशांमधून वाहतात. तर याचं उत्तर काय लिहिता आलं पाहिजे की या टायग्रिस आणि युफ्रेटिस ज्या नद्या आहेत त्या तुर्कस्तान, सिरिया आणि इराक, तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून या नद्या वाहतात. कोणकोणत्या, 1 2 3 तीन देशांमधून या दोन नद्या वाहतात. टायग्रिस आणि युफ्रेटिस, तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या 3 देशांमध्ये या नद्या वाहतात. दोन नद्या कोणकोणत्या, टायग्रिस आणि युफ्रेटिस. म्हणजेच आपल्याला समजते की हा दोआब जो प्रदेश आहे तो टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्यामधला प्रदेश आहे. आणि ह्या नद्या कोणत्या ठिकाणाहून वाहतात तर तुर्कस्तान, सिरिया आणि इराक ह्या 3 देशांमधून या नद्या वाहतात. म्हणजेच हे दोआब ठिकाण कोणत्या देशात आहेत तर कदाचित तुर्कस्तान, सिरिया किंवा इराक या देशांमध्ये हे दोआब ठिकाण असावं. ओके, बघा पुढं. मेसोपोटेमियामध्ये उरुक, निप्पूर यासारखी प्राचीन नगरे होती. मेसोपोटेमिया म्हणजे दोन नद्यांच्या प्रदेशामधला जो भाग आहे त्यामध्ये कोणकोणती ठिकाणं होती तर बघा, कोणकोणती ठिकाणं होती, उरुक, निप्पूर अशी प्राचीन नगरं म्हणजे जुनी ठिकाणं होती मेसोपोटेमियामध्ये. मेसोपोटेमिया म्हणजे काय, दोन नदीमधला प्रदेश असेल. ओके, या दोन नदीच्या प्रदेशामध्ये जो मधला भाग आहे तो कोणकोणता आहे तर उरुक आणि निप्पूर यासारखी प्राचीन नगरे. म्हणजे या मेसोपोटेमियात खूप जुनी पुरातन काय होती तर प्राचीन नगरे होती. कोणकोणती प्राचीन नगरे होती तर उरुक आणि निप्पूर. ओके, या नगरामध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती. म्हणजे दोन नद्यांमधला जो प्रदेश आहे, उरुक असेल, त्याचबरोबर निप्पूर असेल, या दोन नद्यांच्या प्रदेशामधली जी संस्कृती होती खूप अतिशय आनंदात नांदणारी किंवा राहणारी संस्कृती होती. ओके, समजलं. आता मेसोपोटेमिया म्हणजे काय, दोन नद्यांमधला, आता इकडून दोन नद्यांमधला प्रदेश आहे त्याला पोटेमिया प्रामुख्याने म्हणतात. ओके, आता दोआब हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांमधला प्रदेश आहे. दोआब हा काय आहे तर मेसोपोटेमिया यामधला जो भाग आहे. मेसोपोटेमिया म्हणजे काय, दोन नदीमधला जो प्रदेश असतो त्याला काय म्हणतात तर मेसोपोटेमिया म्हणतात. मेसोपोटेमिया त्याला म्हणतात. आणि हा जो दोआब आहे हा कोणत्या दोन नदीमधला प्रदेश आहे तर बघा, टायग्रिस आणि युफ्रेटिस. हे टायग्रिस आणि युफ्रेटिस ह्या दोन नद्या कोणकोणत्या, 3 देशातून ह्या नद्या वाहतात. तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या 3 देशांमधून या टायग्रिस आणि युफ्रेटिस या नद्या वाहतात. आणि या टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांमधला जो प्रामुख्याने जो मेसोपोटेमिया भाग आहे तो मेसोपोटेमिया भाग कोणता आहे तर दोआब आहे. ओके, आणि मेसोपोटेमियामध्ये अनेक छोटी छोटी नगरं होती. ती नगरं कोणकोणती तर उरुक आणि निप्पूर. ओके, आणि ह्या ठिकाणी काय होते तर अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांची संस्कृती नांदत होती. कळलं. मेसोपोटेमिया म्हणजे काय, परीक्षेला विचारलं जाऊ शकतो की दोन नद्यांमधला जो प्रदेश असतो त्याला मेसोपोटेमिया म्हणतात. ओके, कळतंय. दोन नद्यांमधला जो प्रदेश असतो त्याला मेसोपोटेमिया म्हणतात. ओके, आणि मेसोपोटेमिया म्हणजे काय, त्यांचा जर भाग बघायचा गेला तर दोआब कोणत्या दोन नदीमधला प्रदेश आहे तर युफ्रेटिस आणि टायग्रिस या दोन नद्यांमधला जो दोआब आहे तो प्रदेश आहे. आता या दोन नद्या आहेत युफ्रेटिस आणि टायग्रिस कोणत्या 3 देशांमध्ये वाहतात तर तुर्कस्तान, इराक आणि इराण या ठिकाणाहून या दोन नद्या वाहतात. ओके, त्याचबरोबर मेसोपोटेमियामध्ये अजून छोटी छोटी नगरं होती. कोणकोणती, उरुक आणि निप्पूर.
आणि या नगरांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृत्या होत्या आणि त्या संस्कृत्या आनंदाने राहत किंवा आपले जीवन जगत होता किंवा होते. ओके, बघा पुढं. तर इजिप्त संस्कृती त्याचबरोबर इजिप्तमधील लोकांचे राहणीमान कशा स्वरूपात आहे किंवा काय आहे या टॉपिकमध्ये पाहूयात आपण. बघा आता इजिप्त नकाशात इजिप्त दिले का पाहूयात आपण. बघूयात आपण एक मिनिट. इथं दिले बघा. इजिप्त कोणत्या खंडात आहे तर आफ्रिका खंडात आहे. इजिप्त कोणत्या खंडात आहे? आफ्रिका खंडात आहे. ओके, इथे इजिप्त दिले. नागरी संस्कृतीचा विकास सुद्धा या ठिकाणी घडून आलेला आहे. बघा आता इजिप्त आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. आपल्याला जर प्रश्न विचारला आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते, म्हणजेच नाईल नदी कोणत्या खंडात आहे असा जर प्रश्न आला तर आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे की आफ्रिका खंडातून नाईल नदी वाहते. बघा पुढं. तिच्या खोऱ्यात जागतिक एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली, म्हणजेच नाईल नदीच्या किनारी सुद्धा लोक राहत असत आणि त्या लोकांनी स्वतःची एक नागरी संस्कृती निर्माण केली गेलेली होती. म्हणजेच काय, प्रामुख्याने त्या नाईल नदीच्या किनारी एक नागरी संस्कृती उदयाला आलेली होती किंवा एखाद्या संस्कृतीने त्या ठिकाणी जन्म घेतलेला होता. बघा आता तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली, म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात एक प्राचीन, खूप पुरातन किंवा जुनी संस्कृती अशी खूप मोठ्या प्रमाणात पसरली गेलेली होती. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. त्याच संस्कृतीला काय म्हटलं गेलेलं आहे तर इजिप्तची प्राचीन संस्कृती. ओके, आता परीक्षेला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की इजिप्त संस्कृती कोणत्या नदीच्या ठिकाणी बहरली गेलेली होती. आता इथं नदीचं नाव घेतलंय का तर नाही, तर इजिप्त संस्कृती ही नाईल नदीच्या किनारी बहरली गेलेली संस्कृती होती किंवा नागरी संस्कृती बहरली गेलेली होती. ओके, आता इजिप्त संस्कृती कोणत्या खंडात होती असा जर प्रश्न आला तर ती आफ्रिका खंडात होती असं सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके, बघा आता पुढं. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल नदीला काय येतो तर दरवर्षी नाईल नदीला पूर येतो. ओके, दरवर्षी नाईल नदीला पूर येतो. नाईल तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते. नाईल नदी काय करते, पूर आल्यानंतर दरवर्षी तिच्या पाण्यामधून वाहत येणारा जो गाळ आहे ती नदी काय करते, तो सर्व गाळ काठावर आणून टाकते. त्यामुळे तिच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी पूर आल्यामुळे आणि त्या पुरात माती वाहून आल्यामुळे आणि ती कालांतरानं माती काय करते तर काठावर बसते आणि त्यामधूनच काय झालेलं आहे, तिच्याच काठावर ती जी जमीन आहे ती अतिशय कशा स्वरूपाची झालेली आहे तर सुपीक पद्धतीची जमीन झालेली आहे. ओके, इजिप्तमधील समजलं. नाईल नदी कोणत्या खंडात आहे तर आफ्रिका खंडात आहे. नाईल नदीमध्ये कोणती संस्कृती वसलेली आहे तर इजिप्त संस्कृती वसलेली आहे नाईल नदीच्या किनारी. ओके, समजलंच पाहिजे. नाईल नदीला दरवर्षी काय करतो तर पावसाळ्यात पूर येतो आणि पूर आल्यानंतर जी पाण्यात वाहून येणारी माती आहे ती नदीच्या किनारी बसते आणि त्या बसलेल्या जमिनीचा थर असा कसा असतो तर अगदी सुपीक पद्धतीचा असतो. कालांतराने ती जमीन कशासाठी होती तर शेतीसाठी अतिशय पूरक निर्माण होते. हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ओके, बघा पुढे पेज नंबर 47. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असत. म्हणजे दरवर्षी पूर येऊन सुद्धा नाईल नदीचे किनारचे लोक काय करायचं असत तर इजिप्तमधील लोक काय करायचं तर नदीच्या किनाऱ्याचे पाणी अडवण्यासाठी बंधारे म्हणजे मध्येच तुंब टाकायचे आणि आवश्यक ते पाणी अडवून आपल्या शेतीसाठी त्याचा वापर करत असत. ओके, समजतंय. बघा, त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जायचा. म्हणजेच काय जायचं, त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जायचा. म्हणजेच का पाणी अडवल्यानंतर पाण्यात असणारी माती रेती आपोआप काही कालावधीने खाली बसते आणि वर शुद्ध पाणी राहिलेलं पाणी ते लोक सिंचनासाठी किंवा शेतीसाठी वापरत असत. समजलं. इजिप्त संस्कृती काय आहे तर बघा आता इजिप्त संस्कृती खऱ्या अर्थाने कोणत्या खंडात होती तर आफ्रिका खंडात नाईल नदीच्या किनारी. समजतंय. इजिप्त संस्कृती काय आहे तर
इजिप्त संस्कृती नाईल नदीच्या किनारी विकसित झालेली आहे आणि नाईल मध्ये किंवा नाईल नदीला दरवर्षी काय येतो तर पूर येतो आणि या पुरात वाहून आलेली माती असेल ही माती कालांतराने काय करते तर किनारी जाते. किनारी गेल्यानंतर काय होतं तर ती जमीन शेती करण्यास योग्य राहते आणि त्याच ठिकाणी काय करतात तर हे लोक शेती करत असतात. ओके. कळी नागरी संस्कृती इजिप्तमध्ये कशा स्वरूपात विकसित होत गेलेली आहे. आता बघा, चीन संस्कृती कशा स्वरूपाची आहे किंवा होती बघा. आता चीनमध्ये होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनची नागरी संस्कृती विकास झाला. परीक्षेला विचारला जाऊ शकतो की चीनमध्ये कोणत्या नदीच्या ठिकाणी चीनी संस्कृतीचा विकास झाला तर होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनी संस्कृतीचा विकास झालेला आहे. चीनी परंपरेनुसार हुआंगदी या राजाने शेती, पशुपालन, चाकांची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. म्हणजे चीनी संस्कृतीत चीनी राजाने चीनी नागरी संस्कृतीत पशुपालन, चाकांची वाहने, त्याचबरोबर नौका, वस्त्रे इत्यादी वापरण्यास सुरुवात केलेली आहे. तर त्या राजाचं नाव काय आहे तर हुआंगदी या राजाचं नाव आहे बघा. हा राजा आहे कोणता हुआंगदी. या राजाने काय केलेलं आहे तर चाक असेल, त्याचबरोबर पशुपालन असेल, या सर्व गोष्टींचा वापर करण्यास सुरुवात केली गेलेली आहे. बघा आता पुढं, त्याच्या राणीने रेशमी उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले. म्हणजेच हुआंगदी या राजाच्या पत्नीने कशाचं तंत्र शोधून काढले होतं तर रेशमी उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले. राणीने काय केलं होतं तर त्याच्या राणीने रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले. त्याचबरोबर कशाचं रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले. म्हणजे या हुआंगदी या राजानं काय केलं होतं तर सुरुवातीला कापडाचा वापर असेल, त्याचबरोबर चाकाचा वापर असेल, त्याचबरोबर नौकेचा वापर असेल, या सर्व वापरायला या राजाने सुरुवात केल्यानंतर त्याच्या पत्नीने हुआंगदी या राजाच्या पत्नीने रेशीम उत्पादन करण्यास सुरुवात करून रेशीम रंगवण्याचे तंत्रसुद्धा या राणीने शोधून काढलं गेलेलं आहे. असे कोण म्हणतात तर चीनी लोक म्हणतात. म्हणजे चीन लोकांना त्यांचा इतिहास जास्त माहीत असणार. म्हणजे हुआंगदी या राजाच्या पत्नीने कुठे कुठे झेंडे रोवलेले आहेत, म्हणजेच तिने कशा शोध लावलेला हे वेगळा काय अर्थ घ्यायचा नाही तुम्ही. त्यांच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले गेलेले आहेत असे चीनी लोक मानतात. चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती. म्हणजे बघा ऐकायला जरा वेगळी वाटतात. बघा कोणकोणती शहर आहेत त्यांची तर चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान चीनमधील शहर आहेत. ही कोणकोणती लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरं महत्त्वाची शहरं आहेत. ओके. बघा पुढं, आता हडप्पा संस्कृती ही अतिशय परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची अशी संस्कृती आहे. परीक्षेला हडप्पा संस्कृतीवर 105% किंवा 101% प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारले गेलेले आहेत. शिक्षक भरती असेल, MPSC पूर्व परीक्षा असेल, त्याचबरोबर ग्रामसेवक, तलाठी, इव्हन 5वीच्या इतिहासामधील अनेक घटकावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. त्यामुळे सर्व मुलांनी हा व्हिडिओ बारकाईने पाहावा. जे विद्यार्थी पोलीस भरती, सर्व सेवाचा अभ्यास करतात त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करत चला. आणि जे 5वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ रोज 1, 2, 3 वेळा, 4, 5 वेळा वाचा, जेणेकरून तुम्हाला सहज लक्षात राहील. ओके. बघा आता हडप्पा संस्कृती काय होती, अशी अतिशय सोपी आहे, समजून घेऊयात आपण. बघा आता हडप्पा संस्कृती कुठे उदयाला आली, हडप्पा संस्कृतीचे लोक कुठे राहत होते हेच आपण पाहूयात. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती. बघा आता नकाशात पाहूयात आपण. हडप्पा संस्कृती म्हणजे भारतीय उपखंड होता, कुठे होता आणि हडप्पा संस्कृती कुठं आहे हे आपण नकाशात पाहूयात. वर जाऊयात आपण. भारताचा नकाशा किंवा जगाचा नकाशा पाहूयात आपण. हे बघा, हा काय आहे तर हा भारत आहे. ओके. हा काय आहे, भारत आहे हा. ओके. आणि हडप्पा संस्कृती इथं आहे बघा. ही हडप्पा संस्कृतीचं नाव दिसतंय का, या ठिकाणी काय आहे तर हडप्पा संस्कृती आहे. ओके. कळतंय. या ठिकाणी काय झालेलं आहे तर हडप्पा संस्कृती उदयाला आलेली आहे. ओके. आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आहे तर पूर्व, पश्चिम,
वायव्येला हडप्पा संस्कृती निर्माण झालेली आहे. ओके. आणि या हडप्पा संस्कृतीलाच भारतीय उपखंडसुद्धा, म्हणजे भारतीय उपखंडाच्या भागातच हडप्पा संस्कृती विकसित झालेली आहे. बघा पुढं. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. म्हणजे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या किनारी विकसित झालेली आहे, तर ती सिंधू नदीच्या ठिकाणी. म्हणजे ती नदी कोणत्या, किंवा त्या काळी हडप्पा संस्कृती लोक कोणत्या नदीच्या किनारी राहायचे, तर सिंधू नदीच्या किनारी राहायचे. कोणत्या नदीच्या किनारी राहायचे ते लोक? सिंधू नदीच्या खोऱ्यात राहायचे. म्हणजे सिंधू नदीच्या किनारी राहून आपले जीवन जगत असताना त्यांनी जीवनाला एक वेगळं वळण देऊन स्वतःमध्ये बदल करून घेतलं, स्वतःचं राहणीमान बदललं, आणि राहणीमानाच्या बदलत्या नियमाला किंवा जीवन पद्धतीलाच एक संस्कृती म्हणून आपण नाव दिलं. ओके. बघा आता, या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधूमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आणली. बघा आता, या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा, म्हणजेच या संस्कृतीमधील जी हडप्पा शहर होतं, ओके, हे जे हडप्पा शहर होतं हे कुठं होतं, तर पंजाबमध्ये. ओके. हे हडप्पा शहर कुठं होतं, तर पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो. सिंधमध्ये कोणतं ठिकाण होतं, तर मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आणली. म्हणजे पंजाबमध्ये कोणतं शहर सापडलेलं आहे प्राचीन हडप्पा संस्कृतीमधील, तर हडप्पा, आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आलेली आहेत. पंजाबमध्ये हडप्पा संस्कृतीमधील कोणतं स्थळ उजेडात आलेलं आहे, तर हडप्पा, आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आणली गेलेली आहेत. आता ती पाकिस्तानात आहेत. म्हणजेच आता खऱ्या अर्थानं ही जी स्थळं आहेत, मोहेंजोदडो, हडप्पा, ही कुठे आहेत, तर पाकिस्तानात आहेत. म्हणजे अखंड भारत होता त्यावेळेस भारतातच होते, पण ज्यावेळेस भारताच्या फाळण्या झाल्या, पूर्व पाकिस्तान, पश्चिम बंगाल असेल, त्याचबरोबर पाकिस्तान असेल, फाळण्या झाल्यानंतर मोहेंजोदडो, हडप्पा ही जी ठिकाणे आहेत ते आज कुठे गेलेले आहेत, तर पाकिस्तानात गेलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं आज सिंधू नदीसुद्धा पाकिस्तानातच आहे. ओके. बघा आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालिमंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. म्हणजे अजूनसुद्धा आपल्याला हडप्पा संस्कृतीमधील हडप्पा आणि ही मोहेंजोदडो ही शहरे सोडली, ही प्रमुख शहरे पहिल्यांदा सापडल्यानंतर ते आता पाकिस्तानात गेलेले आहेत. पण काही ठिकाणं अशी सुद्धा आहेत की ती आता भारतात आहेत. म्हणजे भारतातल्या कोणकोणत्या राज्यात आहेत बघूया. गुजरातमधील लोथल, म्हणजे गुजरातमधील लोथल हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी सुद्धा हडप्पा संस्कृतीची प्राचीन अवशेष किंवा पुरावे सापडत आहेत. त्याचबरोबर कोणतं? गुजरातमधील लोथल आणि धालविरा ही ठिकाणं कुठं आहेत, तर लोथल आणि धोलावीरा ही ठिकाणे कुठं आहेत, तर गुजरातमध्ये आहेत. त्याचबरोबर राजस्थान या राज्यामध्ये कालिमंगन ही संस्कृती भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. म्हणजेच हडप्पा संस्कृती जी ठिकाणं आहेत किंवा त्यांचे अवशेष, त्यांचे पुरावे, त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या भारतातील कोणकोणत्या राज्यामध्ये सापडते, तर गुजरात असेल, राजस्थानमध्ये असेल. गुजरातमधल्या कोणकोणत्या ठिकाणी सापडते, तर लोथल आणि धोलावीरा या 2 ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडतात. आणि राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी सापडतात, तर कालिमंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. म्हणजेच काय, आता आपण ज्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडतात त्याच ठिकाणाला आपण काय म्हणतो, तर हडप्पा संस्कृतीची स्थळे आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे गुजरात आणि राजस्थान या 2-3 राज्यातच काय आहेत, तर हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडतात. ओके. समजलं. बघा पुढं. या संस्कृतीच्या नगरांची रचना खालील होती. बघा, या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती, एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या. बघा, या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. म्हणजे संस्कृतीतील जी हडप्पा संस्कृतीतील लोक होती ती कशी होती, तर आखीव होती. रचना कशी होती, तर आखीव, म्हणजे ॲक्युरेट, त्यांचं मोजमाप ॲक्युरेट असायचं, एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या. रस्त्यामुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. म्हणजेच काय असायचं, तर वेगवेगळे चौकोनी घरे असायचे आणि घरांसमोर रस्ते येण्या जाण्यासाठी ठेवलेले असायचे. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्य होती. म्हणजे त्या काळात हडप्पा संस्कृतीत आपल्याला दिसून येतं की धान्य साठवण्यासाठी मोठमोठी कोठारे
म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो आज गोडवान असं म्हणतो. ओके, म्हणजे त्या काळात काय म्हटलं जायचं तर कोठारे, धान्याची कोठारे, प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्य होती. ओके, बघा पुढं. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी समाज व्यवस्था होती. म्हणजे हडप्पा संस्कृतीत संडास, त्याचबरोबर गटारे, स्नानगृह अशी सर्व व्यवस्था हडप्पा संस्कृतीतील नगरांमध्ये होती. आणि आज आपल्या महाराष्ट्र शासनाला, भारत शासनाला संडास बांधा म्हणून प्रत्येकाच्या गावोगावी प्रचार करावे लागत आहेत. आत्ता तशी वेळ नाही, पण मागच्या 4-5 वर्षात हागणदारी मुक्त गाव अशा विविध योजना राबवल्या जायच्या. पण हजारो वर्षापूर्वीचा जो कालखंड आहे किंवा 500-550 वर्षाचा कालखंड आहे, त्या काळी मानवाच्या आरोग्याची काळजी घेऊन तिथल्या राजाने त्या हडप्पा संस्कृतीत काय केलं गेलेलं होतं तर शौचालय, आंघोळ करायला बाथरूम असायचं, गटार वाहून नेण्यासाठी गटार असायची, त्याचबरोबर शौचालय शौचविधी जाण्यासाठी संडासं असायची. म्हणजे त्याची रचना कशी होती तर अगदी व्यवस्थित आणि आखीव स्वरूपाची होती. बघा बघा आता, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, त्याचबरोबर शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था ही कशा स्वरूपात होती तर हडप्पा संस्कृतीत होती. बघा आता, व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. म्हणजे त्या काळात पाणी पिण्यासाठी लोकांना व्यवस्थित अशा बांधलेल्या विहिरीसुद्धा आपल्याला दिसून येतात. नगरांचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असतात. म्हणजे त्या काळचे विभाग, नगरांचे किती विभाग असतात तर 2 ते 4 विभाग असतात. ओके, नगरांचे किती विभाग होते त्या काळात तर 2 ते 4. ओके, स्वतंत्र विभाग असतात. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असेल. म्हणजे त्या नगरांचे 2 ते 4, जास्त कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 भाग असायचे. आणि प्रत्येक भागाला कोणी आपल्यावर हल्ला करू नये किंवा आपली जनावरे चोरून नेऊ नये, वेगळा माणूस आपल्या नगरात येऊ नये म्हणून त्यांना काय असायची तर तटबंदी असायची. ओके, बघा पुढं. मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. परीक्षेला विचारला जाऊ शकतो की मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे कोणत्या संस्कृतीतील होती, तर त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे की आपल्याला हडप्पा संस्कृतीचं एक वैशिष्ट्य होतं की हडप्पा संस्कृतीत जी बनवणारी मातीपासून भांडी होती ती भाजलेल्या मातीपासून आणि खणखणीत वाजणारी भांडी होती. ओके, या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळपान, माशांचे खवले यासारख्या आकृतीची सुबक नक्षी काढलेली होती. म्हणजे या संस्कृतीच्या भांड्यांवर कशा स्वरूपातली चित्र होती तर माशांच्या खवल्याचे, काट्यांचे, वेगवेगळ्या प्रकारची चित्रे त्या भांड्यांवर होती. आणि ती भांडी कोणत्या रंगाची होती तर लाल रंगाची भांडी होती. कोणत्या रंगाची भांडी होती तर भांड्यांचा रंग लाल असायचा. ओके, माशांचे खवले यासारख्या आकृतीची सुबक नक्षी काढलेली असायची. ओके, विविध प्रकारच्या रंगीत दगडापासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. म्हणजेच काय, रंगीत दगडापासून मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. म्हणजे हडप्पा संस्कृतीत हा सुद्धा विकास झाला होता की विविध दगडापासून मणी तयार केले जायचे. म्हणजे दगड जर पांढरा असेल, म्हणजे गारगोटीचा दगड असेल तर त्यापासून काय केलं जायचं तर मणी तयार केला जायचा. आणि त्याचबरोबर कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. म्हणजे कासे हा जो धातू होता, या धातूपासूनच जो हडप्पा संस्कृतीतील मानव काय करायचा तर वस्तू बनवण्यात प्रावीण्य निर्माण किंवा प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती होता हडप्पा संस्कृतीतील व्यक्ती. ओके, बघा पुढं. त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती. म्हणजे त्या वस्तूंना मेसोपोटेमियात म्हणजे या सर्व वस्तूंना बघा बघा आता पुढं. या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती. मेसोपोटेमिया म्हणजे काय, 2 नद्यांमधील प्रदेश, याला काय म्हटलं जायचं तर मेसोपोटेमिया म्हटलं जायचं. आता ह्या ज्या हडप्पा संस्कृतीची वस्तू आहेत या वस्तूला कोणत्या ठिकाणी जास्त मागणी होती तर मेसोपोटेमियात खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असत. हडप्पा संस्कृतीतील देवांची जरी नावं माहीत नसली तरी ते लोक कोणत्या 2 देवांना पूजत असत तर
मातृदेवता. मातृदेवता म्हणजे काय, कदाचितच आईला नाव असावं हे. मातृदेवता आणि पशुपती म्हणजे जनावरं पाळणारा व्यक्ती असेल, यांना ते काय करायचं, या दोन व्यक्तींना हडप्पा संस्कृती लोक पूजत असत. ओके, बघा पुढं. असे तिथे मिळालेल्या मातींच्या मूर्ती आणि मुद्रा यांच्या आधारे मानले जाते. म्हणजे हडप्पा संस्कृती लोक कोणत्या देवांना पूजत असत, तर मातृदेवता आणि पशुपती या लोकांना हडप्पा संस्कृतीतील लोक पूजत असत. हे कशावरून समजते, तर मिळालेल्या त्यांच्या पुराव्यावरून आपल्याला समजते. बघा पुढं. आता इथं बघा, पशुपती. पशुपती म्हणजे काय, जो पशूंना पाळत आहे यांची पूजा कदाचित हे हडप्पा संस्कृती लोक करत असावे. त्याचबरोबर मातृदेवता, हे मातृदेवतेचं काय आहे तर चित्र आहे. या दोनच व्यक्तींना हडप्पा संस्कृतीतील लोक काय करत असत, पूजत असत, म्हणजे त्यांना श्रद्धा मानत असत. बघा पुढं. आता बघा 10.4 म्हणजे त्या काळातील व्यक्तींचा खेळ आणि मनोरंजन कशा स्वरूपाचं होतं. ओके, बघा आता महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक कोणता आहे तर मनोरंजन आणि खेळ. ओके, 10.4 कोणता आहे तर मनोरंजन आणि खेळ. बघा आता, प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते. म्हणजे प्राचीन जी नागरी संस्कृती होती, त्या संस्कृतीमध्ये लोक मनोरंजन कशा स्वरूपात करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, त्यांचे वेगवेगळे खेळ कोणते कोणते होते, तेच आपल्याला या 10.4 मध्ये अभ्यासायचं आहे. तर बघा, सुरुवात करूयात आपण. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते. म्हणजे प्राचीन संस्कृतीमध्ये वेगवेगळे खेळाचे प्रकार होते, ते कोणकोणते होते पाहूयात आपण. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते दोन खेळ होते किंवा प्रकार होते तर बघा, त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार. मनोरंजनाचे विविध प्रकार कोणकोणते प्रकार होते मनोरंजनाचे, शिकार आणि कुस्ती हे मनोरंजनाचे दोन प्रकार होते. ओके, बघा पुढं. आता इथं काय दावलेलं आहे, चित्र क्रमांक 1. चित्र क्रमांक 1 दावलं आहे. इथं व्यक्ती दावलेला आहे प्राचीन नागरी संस्कृतीमधला. इथं काय दावलेलं आहे तर प्राचीन नागरी संस्कृतीला व्यक्ती दावलेला आहे. आणि इथं प्राणी सिंह दावलेला आहे. आणि व्यक्तीनं काय केलेलं आहे तर सिंहाच्या गळ्याला हात लावून खालून काय केलेलं आहे, इथं बघा चाकू त्याला मारलेला आहे, म्हणजे याची शिकार केलेली आहे. आणि इथं 2 नंबर चित्रात काय दावलेलं आहे तर व्यक्तीमध्ये कुस्ती लावलेली आहे. म्हणजे प्रामुख्याने प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार मनोरंजनाचे होते किंवा खेळाचे प्रकार होते. ओके, बघा पुढं. आणि आजही शिकार करण्यावर आत्ता बंदी आलेली आहे, पण आता आजही काही ठिकाणी किंवा बऱ्याच पूर्ण भारतात या कुस्ती हा खेळ मनोरंजनासाठी सुद्धा वापरला गेला जाऊ शकतो किंवा कुस्ती हा खेळ माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. ओके, कुस्ती म्हटलं तर आता लहान मुलगा पण सांगते कुस्ती कशी खेळायची, काय करायचं, आणि कुस्ती काय असते आणि कुस्ती कोणाकोणामध्ये असते. ओके, आता बघा पुढं. सिंहाची शिकार करणारा राजा दावलेला आहे, म्हणजे शिकारीचं स्वरूप आहे. आणि कुस्ती करणारे मल्ल जे दोन व्यक्ती कुस्ती खेळतात त्यांना काय म्हटलं जायचं तर मल्ल म्हटलं जायचं. आणि जे प्राण्यांना मारतात त्यांना शिकारी असं म्हटलं जायचं. ओके, बघा पुढं. चित्र काय दिलेलं आहे, आता इथं एक आपल्याला चौकोनी त्याचबरोबर असा आय आकाराचा, म्हणजे इंग्लिशमधलं जे पहिल्या लिपीतलं आय असतं तशा स्वरूपातलं आपल्याला काय दिसतोय तर पट दिसतोय. म्हणजे हे काय आहे बघा. आता इथं आपण याची संपूर्ण माहिती घेऊयात. बघा आता इथं काय दिलेलं आहे बघा. मेसोपोटेमियातील ऊर येथील उत्खननात सापडलेल्या इसवी सन पूर्व 2600 म्हणजे 2600च्या सुमाराचा पट आणि सोंगट्या. म्हणजेच याला काय म्हटलं जातं तर पट म्हणजे काय तर जे आपण बघा आता बुद्धिबळ खेळण्यासाठी सोंगठ्या वेगळ्या असतात आणि त्या चौकोनाला काय म्हटलं जायचं तर त्या काळी पट असं म्हटलं जायचं. म्हणजे त्या काळी ह्या सोंगट्या आणि ह्या पटाद्वारे बुद्धिबळ खेळलं जायचं. पण ह्याला ॲक्च्युली नाव काय आहे ते आपण पुढं बघूयाच. बघा इथं आपल्याला काय दिसतात तर सोंगट्या दिसतात. बघा ह्या काय आहेत तर सोंगट्या. आणि हा जो चौकोनी दिसतोय हा
चौकोनी आहे, त्याचबरोबर असा इकडं मधून आकार आहे, त्याचबरोबर असा इंग्लिश आय आकारासारखा आहे बघा ही. तर याला काय म्हटलं जायचं तर पट म्हटलं जायचं. ओके. आणि ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत तर पूर्ण ह्या काय आहेत तर सोंगट्या आहेत. ओके. बघा आता ह्या कुठं कोणत्या काळातल्या आहेत तर मेसोपोटेमियातील ऊर येथील उत्खननात सापडलेल्या ह्या काय आहेत ते 2600च्या सुमारच्या या पट आणि सोंगट्या आहेत. ह्या कुठं सापडलेल्या आहेत तर मेसोपोटेमिया या उत्खननात सापडलेल्या या पट आणि सोंगट्या आहेत. ओके. तर बघा पुढं, प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. म्हणजेच इजिप्तमध्ये ज्यावेळेस पेटोमोस्टिमिया ही जी संस्कृती होती किंवा त्या ठिकाणी हा जो खेळ म्हणजे पट आहे सोंगट्या आहे त्याला काय म्हटलं जायचं तर त्यावेळेस बघा आता इथं काय म्हटलं तर सेनात म्हणजे पट आणि सोंगट्याद्वारे त्या काळी खेळला जाणारा खेळ कोणता तर सेनात. सेनात या खेळाचं नाव आहे. म्हणजे पट आणि सोंगट्याद्वारे त्या खेळात किंवा त्यावेळी कोणता खेळ खेळला जायचा तर सेनात हा खेळ खेळला जायचा. ओके. म्हणजे हा खेळ कशाशी संबंधित आहे तर बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा हा लोकप्रिय खेळ होता. बघा आता पुढं, प्राचीन चीनमध्ये पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते. मध्ये चीनमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार म्हणजे पट आणि सोंगट्या घेऊन खेळले जाणारे खेळ होते. कुठे होते तर खेळले जाणारे खेळ तर चीनमध्ये. बघा आता पुढं, मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्ये पट आणि सोंगट्याचे खेळ लोकप्रिय होते. म्हणजेच हडप्पा संस्कृती त्याचबरोबर मेसोपोटेमिया या ठिकाणी काय होतं तर हा सेनात खेळ त्याचबरोबर सोंगट्या आणि पट घेऊन खेळणारे खेळ हे कसे होते तर लोकप्रिय होते. ओके. तर बघा आता या चित्रात काय दाखवलेलं आहे तर आपल्याला हडप्पाकालीन खेळणे म्हणजे हडप्पा ज्यावेळेस शहर बसलं होतं त्यावेळेस हडप्पा संस्कृती होती त्यावेळेस लाल रंगाची खेळणी किंवा वस्तू बनवल्या जायच्या मातीपासून. त्या कशा स्वरूपाच्या होत्या तर अशा स्वरूपाच्या होत्या. ओके. मग आता पुढं, आता हे काय आहेत तर खेळणी आहेत बघा. ओके. म्हणजे हडप्पा संस्कृतीमधील ही काय आहेत तर खेळणी आहेत सगळी. ओके. ही सुद्धा काय दावलेलं आहे तर हडप्पाकालीन काय आहे तर खेळणे आहेत. ओके. हडप्पाकालीन खेळणे म्हणजे इथं छोटासा पक्षी दावलेला आहे त्याला पंख न दाखवतात त्यावेळेस काय केलं होतं तर एक चाक बसवलेलं होतं. म्हणजे चाकाच्या आधारे हा पक्षी पुढे जमिनीवर ठेवला तर त्याला थोडंसं पाठीमागून धक्का दिला तर हा जमिनीवरून एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असत. ते कशा स्वरूपात तर चाकामुळे पुढे जात असत. त्या काळची खेळणी हडप्पा संस्कृतीकालीन ही खेळणी आहेत. ओके. बघा पुढं आता, हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणी मिळालेली आहेत. म्हणजे हडप्पा संस्कृत काय झालेलं आहे तर त्यावेळेसची मुलं खेळण्यासाठी जी खेळणी बनवत होती तीच खेळणी काय झालेली आहेत तर उत्खननात सापडलेली आहेत. ओके. त्या खेळण्यामध्ये आता बघा कोणकोणती म्हणजे त्याच वेळची मुलं जी होती ती कोणकोणत्या प्रकारची खेळणी खेळत होती ते बघा आता पुढं. मातीच्या भिंगऱ्या म्हणजे त्या काळच्या मुलांनी आपल्या मनोरंजनासाठी खेळण्यासाठी कोणकोणत्या वस्तू बनवल्या होत्या तर मातीच्या भिंगऱ्या त्याचबरोबर शिट्ट्या, खुळखुळे, बैलगाड्या, चाकावरचे प्राणी आणि पक्षी यासारख्या वस्तूंचा समावेश होता. म्हणजेच हे जे चित्र आहे हे चित्र चाकावरच्या पक्षामध्ये येतं हे चित्र. ओके. त्याचबरोबर शिट्टी असेल त्याचबरोबर अजून काय शिट्टी मातीच्या भिंगऱ्या अशी खेळणी हडप्पा संस्कृतीतील मुलं आपले मनोरंजनासाठी खेळणी बनवत असत. बघा आता पुढं, प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळाप्रमाणे संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्त्व होते. म्हणजेच त्याच वेळेस प्राचीन संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणे संगीत आणि नृत्य म्हणजे त्या काळी संगीताला सुद्धा महत्त्व होतं आणि नृत्याला सुद्धा महत्त्व होतं. बघा पुढं आता नृत्य आणि संगीत याविषयी काय माहिती दिली बघा पुढं आता, कोणत्याही उत्सवात प्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असे. म्हणजे एखादा सण उत्सव असेल तर त्याच वेळी कशाचं आयोजन केलं जायचं तर संगीत आणि नृत्य यांचं आयोजन केलं जायचं. मग आता त्या काळी अनेक प्रकारची वाद्ये वापरात होती. म्हणजे त्या काळात सण उत्सव असले की संगीत आलं की वाद्य आलं. वाद्य वाजवण्यासाठी कशाचा वापर केला जायचा तर बालाग. बघा प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये बालाग
ह्या तंतुवाद्याचा वापर केला जायचा. हा वापर आता कोणत्या ठिकाणी केला जायचा बघा. बालाग नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होते. म्हणजे मेसोपोटेमिया या ठिकाणी बालाग नावाचे वाजवण्याचे तंत्र त्या ठिकाणी प्राचीन तंतुवाद्य कसं होतं तर प्रचलित होतं. ओके, म्हणजे त्या ठिकाणी संस्कृतीमधील एखादा सण असेल, समारंभ असेल तर त्या ठिकाणी संगीताबरोबर वाद्यकाम करण्यासाठी बालाग या तंतुवाद्याचा वापर केला जायचा. आता हे बालाग हे तंतुवाद्य कोणत्या ठिकाणी वापरण्यात येत होतं तर मेसोपोटेमिया या ठिकाणी हे बालाग वापरण्यात येत होतं. ते सण, उत्सव, समारंभ असल्यानंतर किंवा त्या समारंभामध्ये हे बालाग तंतुवाद्य वापरण्यात येत होतं. आता बघा पुढं. त्याच्याबरोबरच म्हणजे बालागाबरोबरच काय काय कोणकोणत्या वाद्याचा वापर केला जायचा तर झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल अशी विविध अशी विविध अनेक प्रकारची वाद्ये वाजवली जात असत. म्हणजेच त्याच बालागाबरोबर ढोल असतील, त्याचबरोबर झांज असतील, असे वेगवेगळे जे वाद्य साधने आहेत ती साधने वापरण्यात येत होती. बघा आता पुढे. इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणत. म्हणजे इथं काय दिलेलं आहे बघा, परीक्षेला विचारला जाऊ शकतो की इजिप्तच्या राजांना काय म्हटलं जायचं किंवा इजिप्तच्या राजांना कोणत्या नावाने ओळखलं जातं तर इजिप्तच्या राजांना फैरो असे म्हणत. ओके, परीक्षेला विचारल्यानंतर इजिप्तच्या राजांना फैरो किंवा फॅरो असं म्हटलं जायचं. बघा पुढं. विशेष उत्सव प्रसंगी स्वतः फेरोसुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत असत. म्हणजे जर सण समारंभ असेल तर इजिप्तमधला राजा ज्याला फॅरो म्हटलं जायचं तो फॅरोसुद्धा काय करायचा, सण उत्सव असल्यानंतर नृत्य, वादन, वाद्य या सर्व समारंभामध्ये तो फॅरो म्हणजेच इजिप्तमधला राजा काय करायचा तर सहभागी व्हायचा. बघा पुढं. असे अनुमान मोहेंजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कास्य मूर्तीच्या आधारे करता येते. म्हणजेच काय, एखाद्या ठिकाणी राजानं नृत्यामध्ये सहभागी घेतला ते आपल्याला आज कशावरून समजतं तर आज ज्या उत्खननात नर्तिकेच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या मूर्तीच्या अंदाजावरून आपल्याला समजतं की इजिप्तमधला जो राजा आहे तो नृत्यामध्ये, वादनामध्ये सहभागी व्हायचा. ओके, बघा पुढं आता. आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे तर हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होते. म्हणजेच हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्य, वादन, कला या सर्व क्षेत्रांना अधिक महत्त्व होतं. बघा आता पुढं. आपण आतापर्यंत अश्मयुगात सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्याटप्प्यापर्यंत कशी येऊन पोचली याचा आढावा घेतला. म्हणजेच आत्तापर्यंत आपण सर्व काय काय पाहिलेलं आहे तर अश्मयुगापासून मानवाची जी उत्क्रांत सुरू झाला होता तो कुठे येऊन ठेपला होता तर मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यापर्यंत अशी येऊन पोचली याचा आढावा घेतला. म्हणजेच मानव संस्कृती कशी निर्माण झाली, मानवाचा विकास कशा स्वरूपात झाला, त्याचबरोबर मानवानं आपल्या करमणुकीसाठी वाद्याचा शोध कसा लावला, त्याचबरोबर वाद्यतंत्र कशी विकसित केली, या सर्व गोष्टींचा आपण आत्तापर्यंत पाहिलेला आहे. बघा आता पुढं. इयत्ता 6वीमध्ये आपण भारतीय उपखंडात विकसित झालेल्या हडप्पा संस्कृतीचा अधिक सविस्तर अभ्यास करणार आहोत. म्हणजेच आता आपण 5वीचा हा इतिहास संपल्यानंतर 6वीमध्ये काय अभ्यासणार आहोत तर हडप्पा संस्कृतीचा विकास, त्याचबरोबर संस्कृतीचा अधिक सविस्तर अभ्यास करणार आहोत. म्हणजेच हडप्पा संस्कृतीचा विकास कशा स्वरूपात झाला, हडप्पा संस्कृतीचं राहणीमान कशा स्वरूपाचं होतं, घरांची रचना कशी होती, माणसांची राहणीमान कशी होती, त्यांचा व्यापार कशा पद्धतीने विकसित होत गेला, ही सर्व माहिती हडप्पा संस्कृतीची जी माहिती आहे ते आपण इयत्ता 6वीच्या इतिहासामध्ये पाहणार आहोत. ओके, बघा पुढं. आता हे काय आहे तर बालाग म्हणजे जे तंतुवाद्य आहे हे बालाग आहे. बघा नीट बघा. हे मेसोपोटेमिया या ठिकाणी वाजवण्याचं तंत्र विकसित करण्यात आले होतं. हे कोणतं तंत्र आहे वाजवण्याचं तर बालाग. ओके, अशा पद्धतीनं पाठ क्रमांक 10 संपलेला आहे. ओके, आपला हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या IMP स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.